सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या वारसदार आहेत असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलंय। सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्या अशी मागणी झिरवाळ यांनी केली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या या विधानाची यामुळे चर्चा होती आहे। सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार का, ही चर्चा आता या विधानामुळे रंगू लागलेली आहे। प्रतिनिधी संदीप राजगुळकर या क्षणाला आपल्या सोबत आहेत। संदीप, हे मोठं विधान खरं तर आजच्या या दिवशी नरहरी झिरवाळ यांच्याकडनं आलंय, ज्यामध्ये ते सुनेत्रा पवार यांचा अजित पवारांच्या वारसदार असा उल्लेख करताना सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्या अशा स्वरूपाची मागणी करतात। संदीप, अगदी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि झिरवाळांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे। सुनेत्रा पवार यांनी आपल्याला माहिती आहे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळेला सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता, त्यांचा पराभव झाला होता। मात्र त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलेलं होतं, त्यामुळे त्या आता सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। आणि दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी देखील चर्चा होती। मात्र आता अजित पवारांचा पुढचा वारसदार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना सुनेत्रा पवार यांचं नाव आता समोर येते आणि झिरवाळ यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी पूर्ण होते का हे बघावं लागेल। आणि तसं जर करायचं झालं तर त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि विधानसभा लढवावी लागेल, कारण विधानसभेची जी निवडणूक आहे बारामतीची, ज्या ठिकाणावरून अजित पवार हे आमदार होते, तिथली पोटनिवडणूक परत लागू शकते आणि त्या निवडणुकीमधून मग सुनेत्रा पवार या निवडणूक लढवू शकतात, त्या जिंकू शकतात आणि जिंकल्यानंतर त्यांना मग मंत्री पद जे आहे ते दिलं जाऊ शकतं। मात्र राज्यात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री पाहिलेली नाही महाराष्ट्रानं आणि महिला उपमुख्यमंत्री ही पाहिलेली नाही। त्यामुळे जर सुनेत्रा पवार या वारसदार ठरल्या आणि उपमुख्यमंत्री झाल्या तर इतिहासात नक्कीच ही वेगळी नोंद होईल, हे नाकारता येत नाही। मात्र महत्वाचं हेच आहे की शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा एकंदरीत पवार कुटुंबीय हे या बाबतीत काय निर्णय घेतात किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे जी वरिष्ठ मंडळी आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची, ती नेमके काय निर्णय घेतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। अगदी संदीप, आपण म्हणताय त्याप्रमाणे नरहरी झिरवाळ यांनी एक पक्षाचे नेते म्हणून आपली भूमिका अर्थातच भावना व्यक्त केलेली आहे। मात्र या सगळ्यावरती पक्ष म्हणून काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।